अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादयामि। स्वाहातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपरिपन्नो भगवतो साधुसङ्घो संघं नमामि। लोकासवन्दामि वन्दे भारतेनं कथं सर्वापराधकमतु मे वन्दे। द्वितीयं लोकासवन्दामि वन्दे भारतेनं कथं सर्वापराधकमतु मे वन्दे। तृतीयं लोकासवन्दामि वन्दे भारतेनं कथं सर्वापराधकमतु मे वन्दे। लोकासवां वन्दे ईशरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि। अनुग्रहं कृत्वा शीलं एकमेवन्ते। तृतीयम्पि लोकासवां वन्दे ईशरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि। अनुग्रहं कृत्वा शीलं एकमेवन्ते। तृतीयम्पि लोकासवां वन्दे ईशरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि। अनुग्रहं कृत्वा शीलं एकमेवन्ते। यमहं वदामि तं वदेथ। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि। तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि। ते शरणागमनं सम्पूर्णं। पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि।
අදින්නාදානා වේරමණී සික්ඛාපදං සමාදියාමි කාමේසු මිච්ඡාචාරා වේරමණී සික්ඛාපදං සමාදියාමි මුසාවාදා වේරමණී සික්ඛාපදං සමාදියාමි සුරාමේරය මජ්ජපමාදඨානා වේරමණී සික්ඛාපදං සමාදියාමි සාදු සාදු සාදුති සරණේන සද්ධින් පංචශීලං ධම්මං සාදුකං සුරක්ඛිතං තතව අපමාදේන සීලං සම්පාදේත पुढे काय सर्वांनी बुद्धमूर्तीकडे बघावं मागे कोण येत आहे कोण जात आहे आपल्या बाजूला कोण बसला आहे हे आपण नेहमीच बघत असतो विहारात आल्यानंतर आपली नजर समोर बुद्धमूर्तीकडे असायला पाहिजे बुद्धमूर्तीकडे आपण दीप प्रज्वलित करतो अगरबत्ती प्रज्वलित करतो पुष्प अर्पण करतो त्यानंतर बुद्धाची जी काही मुद्रा आहे ती मुद्रा पाहून बुद्धाच्या चेहऱ्यावर जशा प्रकारे प्रसन्नतेचे भाव आहेत ते भाव आपण त्याचं परीक्षण आपण केलं पाहिजे आणि ते केल्यानंतर आपल्या नजरेसमोर त्या भावी असल्यानंतर आपल्याही चित्तामध्ये आपल्याही मनामध्ये तशा प्रकारे प्रफुल्लितपणा प्रसन्नतेचे भाव हे तशा प्रकारे हळूहळू निर्माण होऊ शकतात नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स महाकारणिको नातो हिताय सब्बपाणियं पुरितवा पारमे सब्बापप्तो सम्बोधिमुत्तमम् एतेन सच्चवज्रेण होतु ते जयमङ्गलं जयन्तो बोधियामूले सख्यानां नन्दिवर्धनम् एवं त्वं जयो होतु जयसो जयमङ्गलम् सकतवा बुद्धरतनं ओषधं उत्तमं वरं हितं देवमनुष्याणां बुद्धतेजेन सोत्थिनं न सन्तोपदो वा सब्बे दुःखा उपशमन्तु ते सकतवा धम्मरतनं ओषधं उत्तमं वरं परिलाहोपशमनं धम्मतेजेन सोत्थिनं न सन्तोपदो वा सब्बे भया उपशमन्तु ते सकतवा सङ्घरतनं ओषधं उत्तमं वरं आहुनैयोपाहुनैयो सङ्गतेजेन सोत्थिनं न सन्तोपदो वा सब्बे रोगा उपशमन्तु ते
यांकिंचे रतनं लोके विद्यते विविधं कुतुं रतनं बुद्ध समं नत्थे तस्मासोत्थे भवन्तु ते यांकिंचे रतनं लोके विद्यते विविधं कुतुं रतनं धम्म समं नत्थे तस्मासोत्थे भवन्तु ते यांकिंचे रतनं लोके विद्यते विविधं कुतुं रतनं संघ समं नत्थे तस्मासोत्थे भवन्तु ते नास्ति मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्रेन होतु ते जयमङ्गलम् नास्ति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्रेन होतु ते जयमङ्गलम् नास्ति मे शरणं अय्यं सङ्घो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्रेन होतु ते जयमङ्गलम् सब्बीतियो विभज्यन्तु सब्बरोगो विनाशतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बबुद्धानुभावेन सदा शुद्धे भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बधम्मानुभावेन सदा शुद्धे भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बसङ्घानुभावेन सदा शुद्धे भवन्तु ते नक्षत्रयक्षभूतानां पापग्रहनिवारणं परितस्सानुभावेन अन्तु सब्बे उपद्रवे यं दुर्निमित्तं अवमङ्गलं च यो च मनापो सकुनस्य सद्दो पापग्रहो दुःसुखिनं अकन्तं बुद्धानुभावेन विनाशमेन्तु यं दुर्निमित्तं अवमङ्गलं च यो च मनापो सकुनस्य सद्दो पापग्रहो दुःसुखिनं अकन्तं धम्मानुभावेन विनाशमेन्तु यं दुर्निमित्तं अवमङ्गलं च यो च मनापो सकुनस्य सद्दो पापग्रहो दुःसुखिनं अकन्तं सङ्घानुभावेन विनाशमेन्तु। करुणाशीतलहृदयं पञ्चापज्योतविहतमोत्तमं सनरामरं लोकगुरुं वन्दे सुगतं गतिविमुक्तमम्। शील समाधी प्रज्ञेचे उद्गाता महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता सुगताने प्रस्थापित केला असा तो पूजनीय भिक्खू संघ बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित श्रद्धा बुद्धी संपन्न उपासक उपासिका परिवार, बालक तथा बालिकागण, उपासक उपासिका संघाच्या वतीने विहारामध्ये भिक्षूंना पाचारण करून त्यांना निमंत्रित करून त्यांच्याकडून भगवान बुद्धाची वाणी श्रवण करणे आणि ती वाणी श्रवण करून तो उपदेश ग्रहण करून तो आपल्या जीवनामध्ये दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये, पारिवारिक जीवनामध्ये, धार्मिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये
औद्योगिक जीवनामध्ये, आर्थिक जीवनामध्ये, शैक्षणिक जीवनामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी किंवा ज्या ज्या बाबी आपण जशा प्रकारे हस्तगत केल्या, प्राप्त केल्या, त्या त्या ठिकाणी तशा प्रकारे त्याचा उपयोग करून घेणे. कारण बुद्धवाणी जी आहे ही दररोजच्या दैनंदिन जीवनाशी ही निगडीत आहे, संबंधित आहे. त्याचा प्रत्यक्ष संबंध जो आहे तो आपल्या आचरणाशी आहे, आपल्या व्यवहाराशी आहे, आपल्या कृतीशी आहे, आपल्या बोलण्याशी आहे, आपल्या चालण्याशी आहे. म्हणून बुद्ध वचन जे आहे कधीही जुनं होऊ शकत नाही, कारण की त्याचा संबंध आपल्या प्रत्यक्ष जीवनाशी निगडीत आहे, आपल्या आचरणाशी निगडीत आहे, आपल्या कृतीशी, आपल्या व्यवहाराशी निगडीत आहे. म्हणून जरी भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये तत्कालीन भिक्षूंना, भिक्षुणींना, उपासकांना, उपासिकांना, राजे, महाराजे, व्यापारी, शेतकरी, कामगार वर्ग, जे जे लोक असतील त्या त्या लोकांना जो उपदेश दिला आहे तो उपदेश आजही त्याच पद्धतीने तो उपयोगी आहे. म्हणून बुद्ध वचन हे कधीही जुनं होऊ शकत नाही. बुद्धाने तरी 2600 वर्षापूर्वी मनुष्याच्या कल्याणाकरता, मनुष्याच्या उत्थानाकरता, मनुष्याच्या विकासाकरता, मनुष्याच्या आरोग्याच्या संवर्धनाकरिता ज्या ज्या बाबीचा उपदेश केला आहे त्या बाबी आजही त्याचप्रमाणे तंतोतंतपणे आजही लागू पडतात. कारण भगवान बुद्ध कोणतीही गोष्ट, कोणतीही बाब, कोणताही शब्द हे सहजपणे बोलत नसतात. बुद्ध वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ या तिन्ही काळाला अनुसरून ज्या बाबी आवश्यक आहेत त्या बाबींचा उपदेश करीत असतात. बुद्धाकडे अथांग ज्ञान होतं, परंतु भगवान बुद्धाने म्हटलं आहे की जेवढं तुम्हाला आवश्यक आहे तेवढंच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण अनेकदा आपण गोंधळून जात असतो, तर सामान्य लोक ज्यांच्यामध्ये तशा प्रकारे समजून घेण्याची क्षमता नाही आहे तर त्या त्या लोकांना तशा प्रकारे बुद्धाने उपदेश दिलेला आहे. जर कोणी भुकेने व्याकुळ झालेला असेल तसं तर भगवान बुद्ध सकाळच्या प्रहरी त्यांच्याकडे कोण भिक्षू येणार आहे, कोण भिक्षुणी येणार आहे, कोण उपासक येणार आहे, कोण उपासिका येणार आहे, कोणता कामगार येणार आहे, कोणता शेतकरी येणार आहे, अशा प्रकारे भगवान बुद्धाला सकाळीच त्या बाबी अवगत होत असत. आणि कारण भगवान बुद्ध फार मोठे शास्त्रज्ञ होते. आज जे काही शोध तुम्हाला जे सायंटिस्ट लोक आहेत त्यांच्या माध्यमातून वाचावत मिळत आहेत, बघावत मिळत आहेत, परंतु त्या सायंटिस्ट लोकांचं म्हणणं देखील आहे आज जे काही आम्ही तुम्हाला सांगत आहोत या पृथ्वीवरती एवढे सूर्य आहेत, एवढे चंद्र आहेत, एवढे ग्रह आहेत, एवढे तारे आहेत, परंतु हे भगवान बुद्धांनी 2600 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. ते आम्ही आज तुम्हाला सांगत आहोत. तर म्हणून आम्ही भगवान बुद्धाची जी पायाची धूळ जी आहे त्याची देखील आम्ही बरोबरी करू शकत नाही. अशा प्रकारे सायंटिस्ट लोकांचं आयन्स्टाईन असेल, हार्बस्टाईन असेल, जे काय असतील त्या लोकांची तशा प्रकारे म्हणजे बुद्धाविषयी श्रद्धा आहे. त्यानंतर भारताचे राष्ट्रपती होऊन गेले ज्यांना तुम्ही मिसाईल मॅन म्हणता, ते देखील बुद्धगयेला 2004 मध्ये 3 मध्ये येऊन गेलेत. ज्या ठिकाणी भगवान बुद्धाला ज्ञान झालं, वज्रासन आहे, महाविहार आहे, त्यानंतर अखिल भारतीय भिक्खू संघाचं कार्यालय आहे, त्या कार्यालयाच्या उद्घाटनाकरते आले होते. त्यावेळेस अतिशय सामान्यपणे त्यांनी त्याचबरोबर दुसरी घटना जी आहे कुशीनगरला ज्यावेळेस 2600वी जयंती जी आहे ती साजरी करण्यात आली, त्यावेळेस देखील भारत सरकारच्या वतीने त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता. त्याही ठिकाणी त्यांनी आपल्या उद्बोधनामध्ये अशा प्रकारे बुद्धाविषयी जे काही आदर व्यक्त केला तर तो
इतर लोकांसाठी ते काही आदर्श म्हणून आहे. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध हे सर्व जगतासाठी महान आहेत. या देशाचे प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, तुमच्यापैकी जर कोणी दिल्लीमध्ये गेलं असेल, त्या ठिकाणी त्यांचं जे निवासस्थान होतं, तर त्या कोणत्याही दारामधून आतमध्ये प्रवेश करत असताना किंवा आतमधून बाहेर जात असताना, कोणत्याही दारामधून जात असताना त्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारे भगवान बुद्धाच्या मूर्ती स्थापित केल्या होत्या की मला सतत बुद्धाचं दर्शन झालं पाहिजे. तर ह्या अनुषंगाने त्यांनी अशा प्रकारे मूर्त्या स्थापन केल्या होत्या. कारण त्याही लोकांचा कल जो आहे तो बौद्ध धर्माकडे काही ना काही प्रमाणामध्ये होता. म्हणून त्यांनी त्यांच्या परिवारातील लोकांची नावं देखील ठेवली आहेत. राहुल गांधी वगैरे, ते देखील बुद्धगयाला इंदिरा गांधी हयात असताना त्या लोकांना ते घेऊन तिथे आल्या होत्या बुद्धगयामध्ये. बोधिवृक्षाखाली ते बसले आहे. म्हणजे जे जे त्यानंतर इंदिरा गांधी ज्यावेळेस अंतिम टप्प्यामध्ये, तर त्यावेळेस त्यांना म्हणजे भुवनेश्वर आहे, ओडिसा आहे, त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. पण तिथे गेल्यानंतर अशोकाचे जे काही शिलालेख आहेत ते शिलालेख त्यांनी वाचल्यानंतर, त्यानंतर आर्कॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडियामध्ये जे लोक अधिकारी होते त्यांच्याकडून त्याने माहिती देखील अवगत केली. तर हे सर्व झाल्यानंतर त्यांच्या मुखातून असे शब्द निघतात की इथे येण्यासाठी मला फार विलंब झाला. हेच जर मी अगदी ज्यावेळेस मी उमेदीच्या याच्यामध्ये होते त्यावेळेस जर इथे मी आली असती, तर राजा अशोकाचे जे काही विचार होते राज्य चालवण्याच्या संदर्भामध्ये, देश चालवण्याच्या संदर्भामध्ये, राज्यकार करण्याच्या संदर्भामध्ये, लोकांचं कशा प्रकारे काम करायचं या संदर्भामध्ये जे राजा अशोकाचे विचार होते ते विचार मी त्यावेळेस स्वीकारले असते आणि हा भारत देश चालवण्याकरता मी त्याला काही ना काही म्हणजे प्रमाणामध्ये मी पुढे नेण्याचा कार्य करू शकले असते. परंतु झालं असं, तिथून त्या परत दिल्लीला गेल्या आणि त्यानंतर त्यांचा म्हणजे हत्या करण्यात आली. तर अशा प्रकारे अनेक लोक या भारतभूमीमध्ये तयार झाले आहेत. त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या बौद्ध धर्माशी, भगवान बुद्धाच्या विचाराशी, सिद्धांताशी कोणत्या ना कोणत्या रूपाने संबंध जुडल्या गेलेत आणि त्या लोकांच्या प्रकारे आपल्या आचरणातून त्या बाबी आणण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे. तर या अनेक बाबी आहेत. आपण एक विचार जो आहे त्या विचारावरती थोडंसं गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आपण आपल्यामध्ये उत्साह जो आहे हा अधिक प्रमाणामध्ये आहे. तो उत्साह आपण आपल्या कृतीतून, व्यवहारातून, आचरणातून दाखवत असतो, सिद्ध करीत असतो. तर त्याचबरोबर इतर बाबी ज्या आहेत त्या इतर बाबीकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. इतर बाबींचा देखील त्याबरोबर विचार केला पाहिजे. सर्वच बाबी केवळ उत्साह आहे म्हणून त्या पूर्णत्वाकडे जात नाही. त्याला काही इतर बाबींची आवश्यकता देखील भासत असते. तर त्या बाबीकडे आपण अनेकदा कानाडोळा करतो आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये, धार्मिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी आपण काम करतो, ज्या ज्या बाबीमध्ये आपण संपन्न आहोत, तर त्या त्या ठिकाणी ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला यश प्राप्त करायचं असते तेवढ्या प्रमाणामध्ये ते यश आजही आपण प्राप्त करू शकलो नाही. तर याला कारण कोणतं असू शकते? कोणी सांगू शकेल?
आपण आपल्या जीवनामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये यश संपादन करू शकलो नाही, आपली प्रगती करू शकलो नाही. धार्मिक जीवन असेल, सामाजिक असेल, कौटुंबिक असेल किंवा आपण काम करत असलेल्या ठिकाणचं असेल. तर याच्यामध्ये कोणी सांगू शकेल कशामुळे आपण पुढे जाऊ शकत नाही, कशामुळे आपण आपली युनिटी टिकून ठेवू शकत नाही, कशामुळे आपण आपली एकता टिकून ठेवू शकत नाही? कोणी सांगू शकेल? उपासकांपैकी, उपासिकांपैकी? हा, ते तर आहेत, परंतु आणखी कोणाच्या लक्षात येते काही? कशामुळे तुम्ही एकजूट राहू शकत नाही? कारण तुम्ही उदाहरण आजपर्यंत तुम्ही काय जीवन व्यतीत केलं आहे, प्रत्यक्ष उदाहरण तुमच्या जीवनामध्ये अनेक आजपर्यंत 40 वर्षाच्या कालावधीमध्ये, 50 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक उदाहरण तुम्हाला आले असतील, अनेक घटना तुमच्यासमोर घडल्या असतील. ज्यावेळेस तुम्ही प्रारंभ करता कोणत्याही गोष्टीचा, उदाहरणार्थ विहाराचं भूमिपूजन ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस किती लोक असतात? विहाराचं भूमिपूजन ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस किती लोक असतात? त्यानंतर भूमिपूजन झालं त्यानंतर किती लोक राहतात? त्यानंतर काम सुरू होते त्यावेळेस किती लोक राहतात? ज्यावेळेस काम पूर्णत्वाकडे जाते, उद्घाटन होते, त्या कार्यक्रमात किती लोक सहभागी होत असतात? तर ह्या ज्या बाबी आहेत आपल्यामध्ये एकजूट यामुळे निर्माण होऊ शकली नाही. एकतर आपण एकमेकांचा आदर करीत नाही, एकमेकांचा विश्वास आपण संपादन करीत नाही, एकमेकांविषयी आपल्यामध्ये आपण आपुलकी, आपलेपणाची भावना, म्हणजेच तुम्ही एकमेकांच्या विषयी मैत्री भावना जी आहे, आपण ध्यानामध्ये म्हणतो सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, परंतु जर सार्वजनिक नळ असेल तर पहिले कोणी पाणी भरायचं आहे यासाठी देखील तुमची स्पर्धा लागते, याच्यावर देखील तुमचे वाद होतात. ते कशामुळे? एकमेकाला समजून न घेण्यामुळे, एकमेकाची आपण मैत्री विकसित न केल्यामुळे ह्या गोष्टी निर्माण होतात आणि त्यामुळे आपल्यामध्ये अनेक गट, अनेक ग्रुप, मुलांचा एक ग्रुप, स्त्रियांचा एक ग्रुप, मुलींचा एक ग्रुप, पुरुषांचा एक ग्रुप, त्यानंतर जे वृद्ध आहेत त्यांचा एक ग्रुप, अशा प्रकारे ग्रुप पळत पळत तुमची जी शक्ती आहे, तुमची जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा इतरत्र म्हणजे जात असते. ते जर तुम्ही एकीकडे म्हणता एकत्रित येऊन जे काही आपण काम करतो, ध्यान करतो, तप करतो, साधना करतो, तर एकत्रित रूपाने आल्यानंतर जे काही ऊर्जा आपली विकसित होत असते तर त्या ऊर्जेला एक प्रकारे एकमेकाला समजून न घेतल्यामुळे, एकमेकांच्या विषयी आपुलकीची भावना, आपलेपणाची भावना निर्माण न केल्यामुळे आपण तशा प्रकारचा एक ब्रेक आपण लावत असतो आणि त्यानंतर अनेक मग ते वाढत असते. कारण जर आपण आपसामध्ये मैत्री भावना वाढविली, एकमेकांच्या विषयी मैत्रीची भावना आपण निर्माण केली, एकमेकांच्या विषयी आपण आदराची भावना निर्माण केली, एकमेकांच्या विषयी आपण आपलेपणाची भावना निर्माण केली, तर कितीही मोठा काही कठीण प्रसंग असेल, किती मोठी काही बाब असेल, ती बाब देखील आपण एकमेकाच्या सामोपचाराने ती बाब आपण पूर्णत्वाकडे नेऊ शकतो. परंतु त्याच बाबीमध्ये तुम्ही जर इतरत्र विभागला गेले तर ते काम देखील वेळेवर होऊ शकत नाही, त्याला अनेक वर्ष लोटल्या जातात. परंतु जर तुमची एकजूट असेल, आपसामध्ये मैत्री असेल, आपसामध्ये एकता असेल, तर ती बाब जेव्हा आपण वेळ ठरवतो
तो वेळ ठरवण्याच्या अगोदर देखील पूर्णत्वाकडे जाऊ शकते. एवढा फायदा एकत्र येण्याचा, एकजूट ठेवण्याचा, एकमेकाविषयी मैत्री निर्माण करण्याचा एवढा मोठा फायदा आपल्याला होत असतो. तर भगवान बुद्ध बोलताना बोलतात की मैत्रीची भावना आपण कशा प्रकारे स्थापित केली पाहिजे, कशा प्रकारे विकसित केली पाहिजे. तर याचं सुंदर अशा प्रकारे वर्णन करताना भगवान बुद्ध म्हणतात, माता यथा नियं पुत्तं आयुषा एकं पुत्तं अनुरक्षे एवंपि सर्वभूतेषु मानसंभावे अपरिमाण. तर या पालेगाथेमध्ये भगवान बुद्ध म्हणतात, ज्या प्रकारे माता आई हे आपल्या बालकाचं बालिकेचं संगोपन करत असताना, त्याचं लालन पालन करत असताना, त्याला लहानाचं मोठं करत असताना त्या आईच्या मनामध्ये त्या बालकाविषयी, त्या बालिकेविषयी, त्या मुलाविषयी, त्या बाळाविषयी जी भावना असते, माझा मुलगा आहे, माझं बाळ आहे, माझी मुलगी आहे, माझी कन्या आहे, तर अशा प्रकारची त्या आईच्या मनामध्ये त्या बालकाविषयी पूर्णपणे ओतप्रोतपणे मैत्रीची भावना ही भरली असते. एक प्रकारे मैत्रीचा ओलावा त्या ठिकाणी तयार झाला असतो. तर बुद्ध म्हणतात, अशाच प्रकारचे संबंध आपल्या परिवारामध्ये राहत असताना किंवा धार्मिक कार्य करत असताना, सामाजिक कार्य करत असताना, शैक्षणिक कार्य करत असताना किंवा ज्या ज्या काही संस्था आहेत, ज्या ज्या ठिकाणी आपण काम करतो, तर त्या ठिकाणी अशा प्रकारची सर्वांच्या विषयी, लहान असतील, मोठे असतील, ज्येष्ठ असतील, कनिष्ठ असतील, तर त्या सर्वांच्या प्रती अशा प्रकारची मैत्री भावना आपण विकसित केली, त्यांच्याविषयी आपण आदराची भावना निर्माण केली, तर आपण आपल्या मनामध्ये किती कोणत्याही प्रकारचा विचार आला असेल, कोणत्याही प्रकारचा प्रश्न निर्माण झाला असेल, तो प्रश्न आपण त्यावेळी सहजपणे बोलू शकतो. आता तुम्ही इथे जे काही 10-20 लोक 40 लोक बसले असाल, तर तुमच्यामध्ये एकमेकाविषयी आपलेपणाची भावना असेल, आदराची भावना असेल, आपुलकीची भावना असेल, तर तुम्ही सहजपणे तुमच्या मनाचे विचार या ठिकाणी बोलू शकता. तेच जर तुमच्या मनामध्ये तशा प्रकारची भावना नसेल, तर तुम्ही तुमच्या मनाला काही उलट काही बाबी वाटल्या, तर ती बाब तुम्ही मनात ठेवून किंवा सरळ उठून जाऊन दाराच्या बाहेर जाऊन तुमच्या विचाराशी जी व्यक्ती सहमत असेल त्या व्यक्तीला तुम्ही आवाज देऊन बोलत नाही, इशारा करता आणि इशारा करून बोलून त्याला म्हणजे बाहेर जाऊन ती गोष्ट सांगता. परंतु तीच गोष्ट या ठिकाणी सांगितली तर इथं जे काही लोक आहेत हे सर्व लोक त्यावरती विचार विनिमय करू शकतात. आणि ती बाब जर अनावश्यक असेल त्यामध्ये आपल्याला सुधारणा देखील आणता येऊ शकते की ही बाब म्हणजे आवश्यक नाही, अनावश्यक आहे. परंतु ती व्यक्ती बाहेर जाऊन तो दुसऱ्या व्यक्तीला अशा प्रकारे आपल्या मनात आपल्या विचारानुसार तो बदलण्याचा प्रयत्न करतो. मग तो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला, तिसऱ्या व्यक्तीला अशा प्रकारे आपली म्हणजे तूट जे आहे, म्हणजे फाटाफूट जे आहे, विभक्तपणा जो आहे तो आपण अशा प्रकारे निर्माण करीत असतो. आणि त्यामुळे आपला काही विकास होत नाही. तुमचं डोकं, तुमचं मन हे अधिकाधिक प्रमाणामध्ये कसं होते, कलुषित होते. ते कशामुळे होते की आपण एकमेकाला समजून न घेतल्यामुळे, एकमेकांचे विचार चांगल्या प्रकारे जवळून न घेतल्यामुळे. तर ह्या बाबी आपल्या जीवनामध्ये आजपर्यंत निर्माण झालेल्या आहेत, उद्याही त्या वाढतील. कारण की आपण एकमेकांविषयी ज्या प्रकारे आदर करणं जे आहे हे शिकत नाही, एकमेकांचा विश्वास आपण संपादन करीत नाही. आपल्या परिवारामध्ये राहत असताना तुमचे मुलं असतील, ते शिकत असतील शाळेमध्ये, जर परिवारामध्ये देखील आई वडील, मुलं, नातवंड, आजी आजोबा यांच्यामध्ये जर एकमत नसेल तर तिथे देखील चांगल्या प्रकारे विकास होऊ शकत नाही. तुम्ही आर्थिक रूपाने भरपूर काही करू शकाल, परंतु मानसिकरित्या तुमचं जे काही मनोबल आहे ते मनोबल वाढू शकत नाही. कारण की एकमेकाला तुम्ही चांगलं बघू शकत नाही. डोळे हे चांगलं पाहण्यासाठी आहेत, परंतु आपण आपल्याच परिवारातील लोकांना चांगल्या प्रकारे पाहू देखील शकत नाही.
कशामुळे? की एकमेकांविषयी आदर नसल्यामुळे. साधे काही उदाहरणं आहेत. समजा दोघं भाऊ आजूबाजूला राहत असतील, इथं दार यांचं असेल, इथं दार यांचं असेल, परंतु एकमेकाला आपण दुश्मन म्हणून पाहतो. तर हा झाडून काढून जो कचरा आहे एकदम दारासमोर इथं लावून ठेवतो. तर ह्याच्यापासून तुमचे आणखी वाद वाढणार ना. तुमचा कचरा आहे, तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये कचरा कुंडीत टाकू शकता, इथं समोर लावण्याचं काय कारण आहे? परंतु आणखी चीड निर्माण व्हावी, तर याच्यामध्ये आपला जास्त वेळ जातो आणि त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही साध्य करायचं असते त्या बाबी बाजूला राहतात आणि पारिवारिक कलह करून आपलं जीवन जे आहे अशाच प्रकारे व्यर्थरित्या बर्बाद होत असते. कारण बाबासाहेबांकडून आपण ज्या बाबी स्वीकारायला पाहिजे त्या बाबी आपण आजपर्यंतही स्वीकारल्या नाही आहे. बाबासाहेबांचा सामाजिक दृष्टिकोन देखील आपण स्वीकारला नाही. आपण फक्त बोलतो दुसऱ्यांसाठी, दुसऱ्यांनी करावं पण मी नाही करायला पाहिजे, ही आपली भावना असते. जे काही गोष्टी आहेत भाषण करून हे दुसऱ्यांनी करायला पाहिजे. परंतु जर तुम्ही स्वतः सुरुवात केली तर तुम्हाला बघून इतर जे काही तुमच्या सानिध्यात लोक राहतात, काम करतात, ते देखील तुमचा आदर्श घेऊन पुढे अशा प्रकारची वाटचाल करू शकतील. रमाबाई आंबेडकरांचं ज्यावेळेस निधन झालं 1935 मध्ये, त्यावेळेस बाबासाहेब राजगृह जे आहे हे सोडून कुठे गेले होते माहिती आहे कोणाला? तर ते राजगृह बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना सोपून दिलं, तुम्ही इथं अध्ययन करा, अभ्यास करा. तर बाबासाहेब कुठे गेले? कुलाब्याला गेले. कुलाबा माहित आहे कोणाला? म्हणजे हा बाबासाहेबांचा सामाजिक दृष्टिकोन अनेक लोकांनी त्याला म्हणजे स्वीकारलं नाही. भाषणापुरतं आपण त्याला स्वीकारलं आहे. जे काही बदल आहेत, ज्या काही सुधारणा आहेत त्या लोकांनी कराव्या, माझं काम फक्त भाषण देणे आहे. याच्यामुळे अनेक लोकांचं नुकसान झालं आहे. अनेक परिवार याच्यापासून म्हणजे आपल्या प्रगतीपासून ते वंचित राहिले. यामुळेच केवळ आपण लोकांनी बाबासाहेबांचा एकच उद्देश आपण समोर ठेवला, राजकारण. बाबासाहेबांनी राजकारण पूर्ण आयुष्यभर नाही केलं आहे. शेवटच्या काही कालावधीमध्ये बाबासाहेबांनी राजकारण केलं आहे. तर ते राजकारण यासाठी केलं आहे की समाजहित, देशहित ते बाबासाहेबांनी समोर ठेवून तशा प्रकारे राजकारण केलं आहे, सत्ताकारण केलं आहे. परंतु त्यालाही देखील अलीकडच्या काळामध्ये लोक गालबोट ठेवण्याचा प्रयत्न करतात की बाबासाहेबांनी याचा विरोध केला तरी देखील बाबासाहेब तिथं गेले. तर बाबासाहेबांचा विचार संकुचित नव्हता. बाबासाहेबांची विचार दूरदृष्टिकोन होता. म्हणजे तात्पुरता बाबासाहेब विचार नव्हता. बाबासाहेब हे सर्वसामान्य नव्हते. त्यांच्याकडे बोधिसत्व जे गुण आहेत ते गुण त्यांच्यामध्ये भरले होते आणि ते समोर ठेवून बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारची वाटचाल केली आणि शेवटपर्यंत समाजाचं हित, देशाचं हित त्यांनी जोपासण्याचा प्रयत्न केला आणि तशा प्रकारे त्यांनी शेवटपर्यंत ते अशा प्रकारे आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या आचरणामध्ये, आपल्या कृतीमध्ये त्यांनी अशा प्रकारे आणलाय. म्हणून बाबासाहेब म्हटलं आहे मी प्रथम पण भारतीय आहे आणि अंतिम पण भारतीय आहे. बाबासाहेबांनी इतर लोकांसारखं असं म्हणजे संकुचित विचारधारा ठेवली नाही. मंडल आयोग जे आहेत, मंडल आयोगाने देखील बाबासाहेबांना म्हटलं होतं की आपण म्हणजे योगेंद्रनाथ मंडल जे होते त्यांनी बाबासाहेबांसमोर एक विचार ठेवला होता की आपण पण म्हणजे जशा प्रकारे फाळणी झाली तर आपण तिकडे जाऊ. पण बाबासाहेब म्हणाले मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिम पण भारतीय आहे. तर तेच योगेंद्रनाथ मंडल ज्यावेळेस तिकडे गेले तर तिकडे गेल्यानंतर त्यांना अतिशय असहाय्य अशा प्रकारच्या वेदना झाल्या, सामाजिक प्रतारणा त्यांची झाली. तर बाबासाहेबांचा जर दृष्टिकोन नसता तर बाबासाहेबांना वाटलं असतं की हे जे मला सांगत आहेत ते मी केलं पाहिजे. परंतु बाबासाहेबांचा विचार हा बोधिसत्वाचा विचार होता, सर्वांच्या विकासाचा विचार होता, सर्वांच्या प्रगतीचा विचार बाबासाहेबांकडे होता.
म्हणून बाबासाहेबांनी या देशाला म्हणजे सर्वस्व काही मानलं आहे. परंतु इतर लोक आपल्या स्वार्थासाठी, आपल्या मतलबासाठी, आपल्याला जे काही साध्य झालं आपण आता चला, आता अनेक लोक आपलं साध्य करून इतरत्र जाऊन निवास करीत आहेत. तर अशा प्रकारची भावना बाबासाहेबांमध्ये नव्हती. बाबासाहेबांमध्ये पूर्णपणे या भारत देशाविषयी प्रेम होतं, मैत्री होती, करुणा होती. म्हणून त्या उद्देशाने बाबासाहेबांनी या देशाकरता जेवढं काही त्यांना करता येईल इथल्या प्रत्येक घटकासाठी बाबासाहेबांनी काम केलं आहे. परंतु लोकांना ते जाणून घेण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नाही. म्हणून त्या लोकांचे काही भ्रम आहेत की बाबासाहेब हा केवळ एका समूहापुरता आहे. आणि काही लोकांनी तशा प्रकारे बनवलं देखील बाबासाहेबांना. आता नव्याने जे काही लोक धर्मांतरित होतात तर त्या लोकांसोबत आपण आपले संबंध जे आहेत ते आपण प्रस्थापित करणे, निर्माण करणे आणि विशेष करून लग्नाच्या रूपाने त्याला म्हणजे पुढे वाव देणे, ते आपण न केल्यामुळे काही लोकांनी धर्मांतर केलं. मग परत या प्रश्नाला त्रासून ते लोक परत आपल्या गृहश्रमीच्या याच्यामध्ये गेले. ही पण एक बाब आहे. त्यानंतर दुसरे कोणी लोक धर्मांतर होतात, ज्या ज्या समूहातून ते लोक बौद्ध धर्माकडे येतात, तर ते आल्यानंतर त्यांचं काम आहे ज्या लोकांमधून ते आले आहेत त्या लोकांमध्ये जाऊन प्रचार प्रसार करणे. परंतु आपण काय करतो, त्या लोकांना आपल्याकडे बोलवतो, आपल्याकडे बोलून तुम्हीच त्यांचं ऐकता. परंतु त्याही लोकांचं काम आहे की ज्या गावातून, ज्या तांड्यातून, ज्या वस्तीमधून ते लोक आले आहेत तर त्या वस्तीमध्ये त्या लोकांच्या जनभाषेमध्ये बुद्धाचा विचार, बाबासाहेबांचे विचार तो त्यांच्यापर्यंत पोहोचवणे. आणि जेवढे काही लोक इकडे सुधारणामध्ये तयार होतील तर ते सर्वांसाठी चांगली बाब आहे. परंतु तसं झालं नाही, तसं करण्याचा प्रयत्न देखील आपण त्या लोकांनी केला नाही. कारण ऐकणारे जे बौद्ध झाले आहेत तेच लोक त्यांचं ऐकतात. परंतु जो माणूस ज्या समूहातून आला आहे त्याची त्या समूहातल्या त्याला भाषा, जनभाषा जी आहे त्याला ते पूर्णपणे अवगत आहे. तर त्याचं काम आहे वेळ काढून त्या लोकांपर्यंत जाणे. 2 लोक जमतील, 3 लोक जमतील, परंतु पुढे त्याचा वाढ होईल ना. तो विचार न झाल्यामुळे जे काही आहे जशी अवस्था आहे तशीच अवस्था आजही आहे. परंतु या गोष्टीकडे देखील आपण जे सुधारणावादी लोक आहेत त्यांनी गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. आता एक सीमा पाटील तुम्ही ऐकला आहे ना, सीमा पाटील ते धर्मांतर करणार आहे. तर ती जुलैपासून लोकांकडून पैसे गोळा करत आहे. धर्मांतर करण्यासाठी पैशाची गरज काय तुम्हाला? तुमच्याकडे जी काही कला आहे त्या कलेच्या बळावर तुम्ही काय जे काही आर्थिक रूपाने काही संपादन केलं असेल तो पैसा जर तुम्ही बाबासाहेबांचे विचार स्वीकारले आहेत तर बाबासाहेबांनी काय म्हटलं आहे, तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा सामाजिक धार्मिक कार्यासाठी दान करा. परंतु हे लोक उलट करून राहिले की आम्हाला धर्मांतर करण्यासाठी दान द्या. म्हणजे अशा प्रकारे उलट जे विचार आहेत, भ्रम आहेत ते अधिकाधिक प्रमाणामध्ये लोकांमध्ये वाढत आहेत. तर याला म्हणजे आळा बसला पाहिजे आणि शुद्ध हेतूने ज्या बाबी करायला पाहिजेत त्या बाबीकडे आपण गांभीर्याने लक्ष देणं हे गरजेचं आहे. त्याच वेळेस आपण आपला धार्मिक विकास, सामाजिक विकास, आर्थिक विकास, शैक्षणिक विकास, औद्योगिक विकास हा आपण करू शकतो. आणि एक चांगल्या प्रकारे उपासक म्हणून, उपासिका म्हणून, सद्ग्रस्त म्हणून, बौद्ध अनुयायी म्हणून आपण अशा प्रकारे आपल्या आचरणातून, आपल्या व्यवहारातून बुद्धाचे विचार हे आपण अशा प्रकारे त्याची अंमलबजावणी करू शकतो. आज जो दिवस आहे हा ऐतिहासिक दिवस आहे. भारत देशाच्या दृष्टिकोनात देखील एक ऐतिहासिक दिवस आहे. एकीकडे भारत स्वतंत्र झाला होता, परंतु दुसरीकडे जो मराठवाडा आहे, औरंगाबाद असेल, नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली, जे काही
त्या परिसरामध्ये जिल्हे येतात. तर हे सर्व निजामाच्या अंतर्गत हा भाग येत होता. म्हणून इकडे भारत जरी स्वतंत्र झाला तरी तिकडे त्यांचं निजामाचं राज्य होतं. तर ते देखील बाबासाहेबांनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगून वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने त्यांना अशा प्रकारे त्यांना ते विचार पटवून दिले आणि त्यांनाही या स्वतंत्र भारतामध्ये समाविष्ट करून घेतलं. तर तो मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबर आजच आहे. त्यानंतर भारतामध्ये ज्या वर्षी बाबासाहेबांचा जन्म होतो 1891 मध्ये, तर त्या वर्षी श्रीलंकेहून अनागारी धर्मपाल जे आहेत ते भारतामध्ये येतात 1891 मध्ये. आणि 1891 मध्ये भारतामध्ये येऊन या ठिकाणी महाबोधी सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना करतात. तर त्यांचा आज 158वा जन्मदिवस आहे. तर त्यांनी ही जी महाबोधी सोसायटी निर्माण केली, त्या महाबोधी सोसायटीने त्यावेळेस जे भिक्षू होऊन गेले, जगदीश काश्यप, राहुल सांकृत्यायन, आनंद कौशल्यायन, धर्मरक्षित, त्यानंतर उत्तर भारतामध्ये महावीर नावाचे भिक्षू होऊन गेले, लखनौमध्ये बोधानंद नावाचे भंतेजी होऊन गेले. तर या भिक्षूंनी जे काही त्रिपिटकावरती काम केलं, अनुवाद केला, तर ते सर्व पुस्तकं त्यावेळेस कोणी प्रकाशित केली? महाबोधी सोसायटीने ते प्रकाशित केली. त्यानंतर बाबासाहेबांचा संबंध आनंद कौशल्यायन भंतेजी यांच्यासोबत देखील होता. त्यानंतर लखनौमध्ये बोधानंद नावाचे भंतेजी होते, त्यांच्याशी देखील होता. परत दिल्लीमध्ये वास्तव करत असताना दिल्लीमध्ये मंदिर मार्ग आहे, तिथे श्रीलंकर भंतेजी वास्तव करत होते, यल आर्यवंश म्हणून. त्यांच्याकडे देखील बाबासाहेब जात असत. ज्या ज्यावेळी बाबासाहेबांना काही अप्रसन्न अशा प्रकारे वाटलं, खिन्न अशा प्रकारे वाटलं, कारण काम करून अनेक प्रकारे तुमच्यावरती ताण जो आहे तो पडत असतो, तर त्यावेळेस बाबासाहेब जर वेळ असेल तर त्यावेळेस विहारात जात असत. आणि विहारामधून तिकडे भंतेजींना अशा प्रकारे विनंती असत, भंतेजी तुम्ही मला माझ्याकरता सूत्रपाठ करा, परित्राण देशना करा. तर त्यानंतर यल आर्यवंश नावाचे भंतेजी त्या ठिकाणी बाबासाहेबांसाठी परित्राण देशना करीत असत. त्यानंतर भारतीय संविधान जे आहे, संविधान निर्माण करत असताना, ड्राफ्ट तयार करत असताना संध्याकाळी परत बाबासाहेब त्या विहारात जात असत. आणि त्या ठिकाणी डॉक्टर एच सद्दातिस नावाचे भंतेजी होते, त्यांच्याकडे जाऊन भंतेजींना सांगत असत, भंतेजी मी आज हा ड्राफ्ट तयार केला आहे, याच्यामध्ये काही सुधारणा असेल, काही चूक असेल ते मला सुचवा. कारण बाबासाहेब जे आहेत हे मोठ्या मनाचे होते. म्हणून बाबासाहेबांनी स्वतःला काय म्हटलं आहे, मी शेवटपर्यंत विद्यार्थी आहे. हे आपण फक्त बाबासाहेब शब्द आपल्या तोंडाने म्हणतो, परंतु तो आदर्श बाबासाहेबांचा आपण आपल्या जीवनामध्ये घेण्यासाठी मागे पुढे करतो. एकीकडे बाबासाहेबांना आपण आदर्श मानतो, बाबासाहेबांचे सर्वस्व काही आहेत, परंतु बाबासाहेबांच्या अंगी जे गुण होते ते देखील आपण आपल्यामध्ये कशा प्रकारे वाढतील तो देखील आपण विचार केला पाहिजे. त्यावेळेस म्हणजे ह्या सर्व बाबीचा म्हणजे फायदा आपल्याला होऊ शकतो, लाभ मिळू शकतो आणि आपलं तशा प्रकारचं मोठं म्हणजे आपण निर्माण करू शकतो. तर त्यावेळेस अनेक बाबी तुम्ही प्राप्त करू शकता. तर आज अनागारी धर्मपाल यांची 158वी जयंती आहे. त्यानंतर ज्यावेळेस 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेब नागपूरला धर्मांतर करतात, तर त्या दीक्षेकरता देखील त्याच संस्थेतले जे भिक्षू होते, जसं सद्दातिस्सा आहेत, त्यानंतर पंजातिस्सा आहेत, नंतर प्रज्ञानंद भंतेजी आहेत, तर हे सर्व भंतेजी महाबोधी सोसायटी सोबत जोडले होते. बाबासाहेबांचे जे त्यावेळेस जे ज्येष्ठ भिक्षू होते भारतामध्ये, चंद्रमणी नावाचे भंतेजी,
तर यांना देखील म्हणजे अनागत धर्मपालांनी भारतामध्ये आणलं होतं. म्हणजे ज्या वर्षी बाबासाहेबांचा जन्म होतो त्या वर्षी ते भारतामध्ये येतात आणि भारतामध्ये येऊन महापुरुष सोसायटीची स्थापना करतात. म्हणजे त्याला कशा प्रकारे म्हणजे विकसित करता येईल त्यासाठी त्यांचे प्रयत्न असतात. इकडे बाबासाहेबांचा जन्म होतो. तर ह्या सर्व बाबी ज्या आहेत ह्या ऐतिहासिक आहेत. त्यानंतर बाबासाहेबांना अनेक प्राध्यापक लोकांनी शिकवलं आहे. पहिलीपासून तर PhD बॅरेट लॉ होईपर्यंत. परंतु बाबासाहेबांनी त्या एकालाही आपल्या आदर्शस्थानी ठेवलं का? बाबासाहेब बुद्धाची भेट झाली होती का? पण बाबासाहेब कोणाला मानलं? बुद्ध हे माझे गुरु आहे. त्यानंतर कबीराची बाबासाहेब भेट झाली का? तरी देखील बाबासाहेब म्हणतात कबीर माझे गुरु आहेत. महात्मा फुले यांची आणि बाबासाहेब भेट झाली का? तर देखील बाबासाहेबांनी महात्मा फुलेला गुरु मानलं आहे. म्हणजे बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले हे माझे गुरु आहेत. तर बाबासाहेबांना सिद्धांत जो आहे तो सिद्धांत मान्य होता. तर म्हणून बाबासाहेबांनी या 3 महापुरुषांना गुरु मानला आहे. कारण या तिन्ही लोकांनी बाबासाहेबांना जे काम करायचं होतं त्याचं पायाभरणी या लोकांनी केली होती त्या त्या कालखंडामध्ये. त्याला बाबासाहेबांनी जसं तर महात्मा फुलेंनी समानतेचा विचार स्वीकारला, समता स्वीकारली, बंधुत्व स्वीकारलं, तर त्याला बाबासाहेब पुढे विकसित केलं. तर ह्या बाबी एकमेकाशी म्हणजे जुळल्या आहेत. म्हणून बाबासाहेबांनी या 3 लोकांना गुरु मानलं. पण दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आषाढ पौर्णिमा जी आहे तर त्या आषाढ पौर्णिमेला भगवान बुद्धाचं महत्व आहे. भगवान बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतमाने आईच्या गर्भामध्ये प्रवेश करणे ही झाली पहिली घटना. दुसरी घटना जी आहे ग्रहत्याग करणे, त्याला म्हटलं आहे महाभिनिष्क्रमण, ही झाली दुसरी घटना. आणि तिसरी घटना पहिलं प्रवचन जे आहे, पहिला जो उपदेश आहे धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा जो उपदेश आहे तो उपदेश या आषाढी पौर्णिमेला केला आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण लोक देखील त्या प्रवाहामध्ये जात आहोत. तुम्ही देखील म्हणता गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. गुरु तुमचे अनेक आहेत वेगवेगळे, परंतु त्या लोकांनी तुम्हाला पंचशील शिकवलं का? तुम्हाला उपवास काय ते शिकवलं का? तुम्हाला समाधी काय आहे, ध्यान काय आहे, पारमिता काय आहेत हे शिकवलं का? तर म्हणून जे जे लोक अशा प्रकारे गुरुपौर्णिमा म्हणत असतील त्या लोकांनी एकतर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा म्हणायच्या किंवा आषाढ पौर्णिमेच्या शुभेच्छा, आषाढ पौर्णिमेच्या मंगल कामना. गुरु हा शब्द वापरण्याची गरज, कारण कालांतराने तुमचे जे मुलं आहेत, तुमच्या मुलाचे जे मुलं होतील ते लोक ह्या गोष्टी, इतिहास जो आहे तो विसरून जातील. जे ऐतिहासिक शब्द आहेत ते देखील विसरून जातील आणि पुढे आजपर्यंत अशा प्रकारे वेगवेगळं वळण लागलाय प्रत्येक वस्तूला, प्रत्येक उत्सवाला. तो बौद्ध जगतासाठी फार मोठा उत्सव आहे आषाढ पौर्णिमा. त्यानंतर श्रावण पौर्णिमा येते, त्यावेळेस तुम्ही इतर लोक करतात त्याचा संबंध आहे अंगुलीमाल बंदीशी. कारण अंगुलीमालाची धम्मदीक्षा जी आहे, भिक्षू दीक्षा जी आहे ही श्रावण पौर्णिमेला झाली आहे. आणि बुद्धाचं मैत्री बल जे आहे हे असीम अशा प्रकारचं आहे, अपार अशा प्रकारचं आहे. ए छोटू शांत बस, शांत बस, खेळू नको, शांत बस. तर त्या अंगुलीमालाचं दमन भगवान बुद्धाने ह्या श्रावण पौर्णिमेला केलं आहे. म्हणून याचा संबंध बुद्धाशी आहे, अंगुलीमालाशी आहे. आजही ज्या लोकांचा पूर्णपणे बुद्धाच्या उपदेशावरती विश्वास आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहे, त्या परिवारामध्ये ज्यावेळेस स्त्रिया गर्भधारणा राहते त्यावेळेस त्या आवर्जूनपणे जे अंगुलीमाल सूक्त आहे त्याचं पठण करीत असतात आणि तशा प्रकारे त्यांना त्याचा लाभ देखील हा मिळत असतो. कारण ज्यावेळेस
अंगुलीमाल श्रावस्तीमध्ये भिक्षा जात असताना रस्त्यामध्ये त्यांना अशा प्रकारच्या त्या स्त्रीला वेदना होत होत्या. तिच्या तो आवाज ऐकून, त्याचा किंचाळा ऐकून अंगुलीमाल त्या ठिकाणी जाऊन पाहतात काय प्रकार आहे, काय घडला आहे. तर त्यावेळेस जाऊन पाहिल्यानंतर त्या स्त्रीच्या त्या वेदना ते पाहू शकत नाही. परंतु त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की मी 999 लोकाला मारलं आहे, तर मी एक पापी आहे. तर एक पापी दुसऱ्याचं कल्याण, दुसऱ्याचं हित, दुसऱ्यांचं भलं कसं काय करू शकेल, म्हणून त्याला तो प्रश्न पडतो. म्हणून ते त्यांना वाटते भगवान बुद्ध हे पूर्ण लोकांविषयी, या पृथ्वीतलावरती, या ब्रह्मांडामध्ये जे जे काही बाबी आहेत त्या सर्वांविषयी भगवान बुद्ध मैत्रीची भावना करतात आणि भगवान बुद्धच या स्त्रीच्या गर्भाविषयी मंगल मैत्री करू शकतील. तर ह्या विचारांनी ते परत भिक्षेचं काम सोडून ते बुद्धाकडे येतात आणि बुद्धाला प्रणाम करून अभिवादन करून सांगतात की अशा प्रकारे हा प्रसंग घडला आहे. तर त्यावेळेस बुद्ध अंगुलीमाल म्हणतात, हे अंगुलीमाल, जेव्हापासून तो या बुद्ध शासनामध्ये सहभागी झाला आहे, भिक्षू झाला आहे, तेव्हापासून कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या माझ्या हातातून कोणतंही वाईट कृत्य घडलं नाही. त्या सत्यवचनाने त्या गर्भाचं मंगल होत. यतोहं भगिनी आर्याय जातो व नाभिजानाभि संचित्य पानं ओरो जीविता तेन सत्सेन होतु ते सुत्ती गब्बसाती. म्हणजे मी जेव्हापासून या बुद्ध शासनामध्ये सहभागी झालो आहे, भिक्षू झालो आहे, बुद्ध शासनामध्ये संमिलित झालो आहे, तेव्हापासून मी माझ्या हातातून कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कोणत्याही प्रकारे वाईट कृत्य केलं नाही. त्या सत्यवचनाने त्या गर्भाचं कल्याण होतं. तर अशा प्रकारे भगवान बुद्धाचा आदेश मानून परत अंगुलीमाल त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी जाऊन त्या गर्भाची ते मंगलकामना करतात. तर अशा प्रकारे या श्रावण पौर्णिमेला म्हणजे अंगुलीमालाची दीक्षा झाली आहे आणि तो बुद्धाच्या मैत्रीबलासमोर म्हणजे तो नतमस्तक झाला बुद्धाला, म्हणजे शरण आला. एकीकडे त्याला फक्त एकाच करंगळीची आवश्यकता होती, तर त्यांची आई देखील म्हणजे त्रस्त होती की हा संपूर्ण जो कौशल राज्य होतं ते कौशल राज्य त्यांच्या दहशतीच्या सावटाखाली आलं होतं. राजा देखील अनेक सैनिक पाठवून सैन्य देखील म्हणजे त्याच्यावरती अंकुश मिळू शकलं नव्हतं. शेवटी त्यांच्या आईला वाटते की मी जाऊन त्याला म्हणजे माझ्या मुलाला समजावून घालावी आणि इकडे बुद्धाला देखील वाटते की पूर्ण हे राज्य त्रस्त आहे, तर ह्या बाबींवर म्हणजे आपण आळा घालायचा प्रयत्न करावा. म्हणून बुद्ध देखील त्या मार्गाने जातात. परंतु बुद्धाला अनेक लोक म्हणजे विनवणी करतात, परंतु बुद्ध जे आहेत हे सर्व बाबी जाणून असतात आणि बुद्धाच्या मैत्री बलासमोर कुठलीही बाब जी आहे ही बाब कोणताही म्हणजे प्रयोग करू शकत नाही. जे लोक प्रयोग करण्यासाठी येत असतील त्यांचं देखील त्या ठिकाणी बुद्धाच्या मैत्री बलाच्या प्रभावाने परिवर्तन हे होत असते. तर अशा प्रकारे, कारण त्यांनी आपल्या जीवनामध्ये जर त्याच्या आईचा खून केला असता तर तो अनंत होऊ शकला नसता. त्याने जर बुद्धाला तर काही म्हणजे होत नाही, परंतु बुद्धाचं शरीरातून जो कोणी रक्त काढायचा प्रयत्न करतो त्याला तशा प्रकारे वाईट प्रसंगाला, जसं देवदत्त जो आहे त्याने बुद्धाला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु शेवटचा जो प्रयत्न होता वरून राजगिरीला वास्तव करत असताना वरून तो मोठा दगड जो आहे तो बुद्धाच्या दिशेने हे करतो, परंतु तो दगड मध्ये अनेक दुसऱ्या दगडांना लागून त्याचा एक छोटासा तुकडा जो आहे तो येऊन बुद्धाच्या करंगळीला लागतो, तर बुद्धाच्या शरीरामध्ये रक्त गेला आहे. तर त्या वाईट कृत्यामुळे देवदत्त जो आहे तो अधोगतीला गेला, परंतु पुढे भविष्यामध्ये तो देखील प्रत्येक बुद्ध, कारण तेव्हाच तो म्हणजे या सर्व बाबीपासून मुक्त होईल, तोपर्यंत या यातना जो आहे तो भोगत राहील. तशा या कारण बुद्धाने विचार केला होता, कारण तो लहानपणापासूनच म्हणजे वायात होता. आता तशा प्रकारे तुम्ही लोक बोलता, जो मुलगा चांगला आहे त्याला आम्ही इंजिनियर करू, त्याला आम्ही डॉक्टर करू, त्याला आम्ही IAS करू, IPS करू, परंतु जो मुलगा तुमचं ऐकत नाही, जो मुलगा तुमच्या आज्ञेचं पालन करत नाही, त्याला म्हणता बंदीचे आले की याला तुम्ही घेऊन जा. तशाच प्रकारे हा देवदत्त देखील त्याच्या
लहानपणापासून तो तशा प्रकारे म्हणजे तशा प्रवृत्तीचा तो होता. मग तो जर ह्या जीवनात राहिला तर अनेक प्रकारे त्याच्या हातून वाईट कृत्य घडतील, पाप घडेल. म्हणून बुद्धाने यावरती अनुकंपा केली. जर याला मी भिक्षू केलं तर काही ना काही प्रमाणामध्ये लाज लज्जा याच्या मनामध्ये येईल. तर त्यासाठी त्याला म्हणजे भिक्षू बनवलं होतं. तर अशा ह्या अनेक बाबी आहेत. तर ह्या बाबींकडे आपण चांगल्या प्रकारे लक्ष देणे. त्याचबरोबर आजचा जो दिवस आहे, बाबासाहेबांचे सुपुत्र होते सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिवस आहे. त्यानंतर दक्षिणेकडे पेरियार जे होते त्यांचा देखील आज जन्मदिवस आहे. म्हणजे जेवढे काही सुधारणावादी अनाकार धर्मपाल यांचा जन्मदिवस, पेरियार यांचा जन्मदिवस. परंतु अनेक ठिकाणी अनेक परिवारामध्ये जे लोक सुधारणावादी झाले त्यांनी आपल्या परिवाराकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. हे सुधारणावादी झाले इतर लोकांसाठी, परिवारामध्ये आजही त्याच बाबी सुरू आहेत. ज्यासाठी पेरियारने आपलं जीवन पूर्णपणे जे खर्चिक घातलं, पण त्यांच्या परिवारातील आजही त्यांचे नातवंड वगैरे त्याच रूढीमध्ये त्याच परंपरेमध्ये आजही तशाच प्रकारे खितपतपणे पडले आहेत. त्यांच्या घरापर्यंत म्हणजे आम्ही लोक जाऊन आलो आहोत. पण जो सुधारणावादी आहे त्यांनी आपल्या परिवाराकडे देखील तेवढंच लक्ष दिलं पाहिजे. आपण तो विचार स्वीकारला आहे तर हे लोक कशा प्रकारे तो विचार स्वीकारतील यासाठी देखील आपण प्रयत्न केला पाहिजे. तर ह्या सर्व बाबी आज ह्या 17 सप्टेंबरला घडलेल्या आहेत. तर या सर्व महापुरुषांच्या प्रती मी आदरांजली श्रद्धांजली व्यक्त करतो आणि इथे तुम्ही माझं हे छोटंसं धम्मवाक्य संपवितो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. या ठिकाणी आज आपण घरी गेलो एका आठवड्यामध्ये कोणतेही आपल्या कार्यक्रम धम्मदिसना या ठिकाणी पार पाडण्यात आलेले आहे. आजच्या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल मी बुद्ध स्थापनेचा त्याच्यावरती मी आभार मानतो. गणेश पवार साहेब पाण्यावरून आलेले आहेत. येणाऱ्या पुढच्या 16 ऑक्टोबरला आपण पूज्य गोविंदा गुरुजी यांचा स्मृती दिनानिमित्त संघटनाचे या ठिकाणी आयोजन केलं आहे. वर्षावार समाप्ती आणि पूज्य गोविंदा गुरुजी यांच्या स्मृती दिनानिमित्त. तर त्यांच्याबरोबर या संघटनामध्ये सहभागी व्हायचं आहे. कृपया आपण संपर्क साधावा. अष्टपरिष्कार दान करण्यात येणार आहे आणि जो दान करणार आहे त्याच्या हस्ते जनतेला आपण ती बॅग सुपूर्द करणार आहोत. याची आपण नोंद घ्यावी. 29 ऑक्टोबरला धर्मस्थळीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 1-2 सीट रिकामे आहेत. काही ज्यांनी शेवटी कॅन्सल केले तर त्यात जर कोणाला यायचं असेल तर अवश्य आपलं नाव द्यावं. आणि आता आपली भेट पुढच्या 16 तारखेला या ठिकाणी होईल. खूप मोठा कार्यक्रम आहे. आपल्या जेवढे नातेवाईक असतील त्यांना सगळ्यांना कळवा, कारण अशा गोष्टी परत घडत नाही. कारण एका वेळेला एवढा मोठा भेटप्रसंग मुंबई शहरामध्ये उपलब्ध होणं फार कठीण आहे. आता जवळजवळ 27-28 ग्रंथींनी आपली नावं दिली आहेत आणि मोठमोठे विषय आहेत, महातेरं आहेत जास्तीत जास्त. आता दुर्लक्षण आहे. गोयका गुरुजींच्या घरातून त्यांच्या सुंदरी येणार आहे. श्याम कागडे साहेब असतील त्या कार्यक्रमाला आणि ती बरेचसे मान्यवर असतील. त्यापेक्षा आपल्यासाठी सगळ्यांसाठी एवढा मोठा भेटप्रसंग उपलब्ध होत आहे तर त्यांच्या मुखातून धम्म श्रवण करायला मिळेल हे आपल्यासाठी पुण्याची गोष्ट आहे. आजच्या या धम्मदिसण्यासाठी आयुष्यामध्ये ममता कापसे यांनी खिंजन केलं आहे. त्याही साधुवादच पात्र आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित पवार साहेब जे पाठवून आले आहेत, रवींद्र पवार, विद्या देठे, कुंडळे मॅडम आणि नाजर शिविकुमारच्या उषा पवार आणि आपण सर्व आला कर्जतून हा रोहित राऊत म्हणून महत्वाचं रोहित राऊत कर्जतवरून आलेला आहे. या ठिकाणी तोही साधवत आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करतो.
या ठिकाणी आपण धर्मपालन जाता घेऊन शरणत होईल आणि या ठिकाणी पात्र ठेवलं यथाशक्तीदान देऊन आपण पुण्य अर्जित करावं. आणि आपण सर्व या काही गडबडला निमंत्रण व्हॉट्सअपद्वारे दिलं आणि सर्वांनी मान ठेवून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी बुद्ध शास्त्री प्रवर्तक संघटनेचे आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद. सब्ब पापस्य अकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपरियोदपनम् एतं बुद्धानुशासनं धम्मं चरेषु चरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो चापम्पि सुतवानं धम्मं कायेन पश्यति सर्वे धम्मधरो यो धम्मं न पमज्जति नास्ति मे एतेन सच्चवज्रेण होतु मे जयमङ्गलम् नास्ति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्रेण होतु मे जयमङ्गलम् नास्ति मे शरणं अय्यं शम्भो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्रेण होतु मे जयमङ्गलम्. साधु साधु साधु.